ठिकाणी मावळ तालुका भाजपाचे अध्यक्ष आणि फायनल सम्राट राजाराम पवार आत्तेवानी गाडीन तुला शेळी एवढा बैल धरता येईना
विकास राजाराम पवार. ही बारी कोणाच्या नावे पळते? ती काळूराम राजाराम पवार पहिल्या पूर्वी आमच्या वडिलांच्या नावाने पळायची, त्याच्या आधी आमच्या आजोबांच्या नावाने पळते आणि आता आमचे वडील गेल्यानंतर आमच्या बंधूंच्या नावाने पळते. काळूराम राजाराम पवार आणि जाधव जुगलबंदी मच्छिंद्र लक्ष्मण जाधव त्या नावाने जुगलबंदी पळती आता आमची. बरं, हा बैल कुठनं घेतला होता? हा बैल आमच्या घरचा कोंडे. याची खासियत सांगा बरं. ह्याची खासियत अशी आहे की हा घाटात गेले की तो शांत थांबतच नाही आणि जोपर्यंत हे करीत नाही, बारी होत नाही, तोपर्यंत तो पूर्ण असा हेच नाही. त्याच्या अंगात असं रक्त सळसळतं. याचा स्वभाव म्हणजे घाटामध्ये कसा असतो, घरी कसा असतो? घरी एकदम शांत पण घाटात थोडं कडक. ते कालच बघितलं मी म्हणायला पायच्या घाटामध्ये. याचं नाव सांगा. याचं नाव मेट्रो. हा कोण घेतला होता? हा आपण सांगोल्यावरनं गाडी आली होती पडवळांकडून आपण गाडीतनं गोरा खरेदी केला होता. बरं, आता थोडक्यात मला सांगा, तुमची एवढी मोठी संघटना आहे, हां, आता बैलांची जी निगा आहे ती कशी राखली पाहिजे? निगा आता आमचं ज्यांना आता पहिलं मी तुम्हाला खुराकाचं सांगतो. खुराक आमचं शेंगदाणा पेंड आहे, मकाचा भरडा आहे, गव्हाचं भरडा आहे आणि बैल मिक्स आहे. बरं, ही जी तुम्हाला म्हणजे गाडीची आवड लागली हां. ही कधी बसली? ही आमच्या पंजोबांपासून आजोबांच्या नंतर वडिलांच्या नंतर मोठे भाऊ बघत होते, त्याच्यानंतर आता मी पाहतो. जर वासरू एखादं घेतलं तर त्याला कसं जोपासलं पाहिजे? वासरू जर घेतलं त्याला पहिलं त्याचे पाय बघायचे, पुढचे पायी, त्याचे डोळ्याचे हावभाव, कान त्याचे कसे, तो कान किती म्हणजे नाही का ती नजर कशी आहे त्याची, असं एकदम कान सारखे पुढं मागं झाले पाहिजे, त्याचे पुढचे पाय बारीक पाहिजे, नाख्या त्याच्या एकदम गोल पाहिजे. घेताना सगळे गुण बघून घ्यायचे त्याचे. पाठीवरती गोम, टाच लांडा शेपटात. बरं, आता हे पैंजणच्या किती बाऱ्या झालेल्या आहेत? पैंजणच्या आता कमीत कमी त्याच्या बाऱ्याच सांगता यायच्या नाही, 70 ते 80 बाऱ्या झाल्या असतील. किती ठिकाणी घाटाचा राजा झालाय काय? तो 4-5 ठिकाणी घाटाचा राजा आहे. आता चालू सीझनला मोखलला घाटाचा राजा आहे आणि त्याच्या आधी इंदोरीत आहे. आणि काल पाईट मध्ये पण तुमची बारी झाली. फळी पोल्ट झाली काल पाईट मध्ये. शेठ नमस्कार. नमस्कार. प्रथम तुमचं नाव सांगा. दीपक बाळू मनसरे, गाव शेजारीचे, माळवाडीत राहिला. आता मला सांगा, आता हा पैंजण आहे, थोडक्यात गावरान जातीचा बैल आहे, तर ही जात आता कवचित दिसते आपल्याला घाटामध्ये, बरोबर. तर याची खासियत सांगा बरं. खासियत म्हणण्यापेक्षा बैलाला आता तुम्ही बघितलं तर प्रॉपर हा गावरान जातीचा बैल आहे. गावरान जातीचा बैल असल्यामुळे त्याच्या नख्या खुऱ्या आजपर्यंत आपण केले नाही म्हणण्यापेक्षा बैलाच्या आहे तशाच पायात वाटिगत बैल आहे. त्यानंतर या बैलाचं वैशिष्ट्य पाहिलं तर बैल घरी आपला शांत असतो आणि घाटात गेल्यानंतर त्याचा जो अवतार दिसतो आपल्याला तो वेगळ्या पद्धती दिसतो. कारण घाट म्हणलं की आता तो चापून किती वर्ष झाले होतं? गेल्या वर्षीच चापल्यानंतर आपण काय म्हणतो की बैल एक मुरब्बी म्हणतो. मुरब्बी नंतर त्याला थोडंसं की बैलगाड्याच्या क्षेत्राचा पूर्ण अनुभव, ज्ञान हे प्रकारे त्याला येतं. आल्यानंतर याला घाटाची पूर्ण आता जाणीव झालेली आहे की आपल्याला सकाळी आज धुतल्यानंतर, आपल्या आदल्या दिवशी धुतल्यानंतर उद्या आपल्याला घाटावर जायचं हे ते त्याला सगळ्या गोष्टीची जाणीव प्रॉपर होती. त्याच्यानं घाटात गेल्यानंतर त्याचा अवतार एकदम रुद्र अवतार होतो. त्यानंतर तो जरी शेजारचा बैल ज्या पद्धतीचा असन तरी त्याला सहन करण्याची ताकद त्याच्यात भरपूर आहे. कड धरून पण बैल पळतो आणि एकदा बैलाने जे आपण म्हणतो फक्की, जे सरळ स्टेट पळतो त्या प्रकारे बैल हा पळतो एकदम जोरात व्यवस्थित, अशा प्रकारे आहे. आणि ही जात कवचित 100% कमी आहे आणि गावरान जात आता पाहिली भेटत नाही, कारण की शिंगात जाड तुम्ही बघा, त्याच्यात बाकीचे कांबळाचंही प्रमाण त्याच्यात जास्त आहे. लांबलचक बैल आहे आणि शिंगात बैल शिंगात बैल जाड असणं का महत्वाचं आहे. तर जे जुकाट असतात तुम्ही बघा, जुकाट ज्या टायमाला हालतं डुलतं त्या जो मार हा शिंगाला बसतो. शिंगाला बसल्यानंतर काय होतं, बैलाला थोडा मेंदूला थोडासा त्रास होतो. त्रास झाल्यानंतर शिंगात जाड असं म्हणजे दणके बसतात. कधी कधी इतर बैल त्रासदायक असतात शेजारी पाळणारी बैल, मग त्याला त्याचा एवढा इफेक्ट काय जाणवत नाही कोणत्या गोष्टी. त्याच्यात मूळचाच रग आहे
आणि गावरान म्हणतो माणूस, गावरान खाणं, गावरान बैल, गावरान माणसं, ती एक ताकदच वेगळी असते जनावर, त्यामुळे त्याचं वैशिष्ट्य चांगलं या प्रकारे अशा आहे. आता तुमच्या सांगण्याच्या हेतूतून आता काही आता भरपूर गाडा मालक आहेत, काही लोकांचं असं म्हणणं असतं की बाबा गावरान बैल हा जेमतेम बडवत नाही तोपर्यंत चांगला चालतो, बडवल्याच्या नंतर बाद होतो, असं काही तुमच्या डोक्यात? नाही, असं कधी जाणवलं नाही. शेवटी हो का, गावरान बैलन बाकीचा म्हैसूर बैलांच्या प्रमाणात ते जास्त जाणवतं तुम्ही बघा, पण गावरान बैलांमध्ये तेवढं जाणवतं. म्हैसूर जनावर काय होतं, चापल्यानंतर बैल थोडासा नाही एवढं तगदर, ठराविकच बैल आहे की जी पळणारी बैल, तसं गावरान बैल चापल्यानंतर आम्हाला अनुभव आहे, आता हा चापलेलाच वर्षानंतर, आणि बैल आता चांगला रुटीनला आलाय. इथून मागं त्यांनी बारेज टाकलेले, आता तो जसा घाटात जाईल तसा तो बारेज टाकतो त्याला, त्यामुळे काही तो अनुभव असा आम्हाला वेगळा वाटत नाही. हा गाड्याचा छंद आहे, हा जो गाड्याचा छंद आहे तुमचा ओढलो पाहिजे ते आमच्या पंजोबापासून. तर तुम्हाला काही असे आठवतात का पहिले जुनी ज्यांनी तुमचा इतिहास नाव रगरूपाला आणलं? आमचा शिंगऱ्या म्हणून भाजलेला बैल होता गावरान, माझ्यापेक्षा माहीत सुल ते चांगले सांगते त्या संदर्भात, विचारा त्यांना प्रश्न. तर बाबा काय इतिहास होता त्यांचा? तो वासरू होतो बारीक, हा, आणि ते थोडं घोळत होतं, म्हणून त्याला आम्ही विकायला नेलं. ते काय बाजारातही खपलं नाही, न खपल्यामुळे त्याला घरी आणलं. घरी आणल्याच्यानंतर ते असं वर्षानंतर आमचा मांडव 1972 साली जळाला. ते होतं दारातच. ते वासरू वाचल्याच्या नंतर की म्हणलं हे काहीतरी इतिहास घडन, सगळी बैल मेली. त्याच्यानंतर त्याला आम्ही बटाट्याची अख्खी आरण त्याच्यावर किसून टाकली त्या वासरावर, भाजलेलं. हा भाजल्यामुळे. मग ते गार झालं. त्याच्यानंतर त्याच्या थोडं पाठीवर राहिलं, अशी अख्खी पाटण भाजलेली. आणि मग ते 2 वर्षांनी वासरू इतकं पळायला लागलं की त्याला बैलच लागाना. मग तो भाजलेला बैल म्हणून लोक प्रख्यात झाला तो गाडा, शिंगऱ्या. त्याचं नाव होतं शिंगऱ्या. आणि तो झाल्याच्या नंतर मग त्याच्या जोडीला बैल लागत नव्हता, होता गावरानच आणि बारीक होता. त्या हिशोबाने मग ती वासरू सांभाळल्याच्या नंतर आमच्या आजोबापासून होता का, आमच्या वडिलाची पिढी गेली, आमची गेली, आता ही पुतण्यांची चालली. 4 पिढ्याला नाद आमचा आहे. असं काय बंद झाला असं काही नाही. ज्या वेळेस गाडं बंद झालं त्यावेळेस लोक म्हणजे कसं गाडा मालक चोरून बैल पळवायचे गपचूप, त्यावेळेस बंदीच्या काळामध्ये आपल्याकडे बैल होते ना, आमचा हा बैल होता. 2 बैल आमच्याकडे होतेच. कोणती बैल होती? एकाचं नाव नाट्या होता आणि एक बंटी म्हणून होता बंदीच्या काळात, आणि एक बंड्या म्हणून होता. हे 3 होते. तर त्यांचा काय इतिहास? त्यांचं ते पूर्ण बंदीमध्येच राहिले, त्यांचा इतिहास काय उजाळलाच नाही बंदीत. त्यांचे बंदीतच गेले ते बस. बरं आता बाबा मला सांगा की तुमच्या काळामध्ये ज्यावेळेस गाडे पळायचे लोक त्यावेळेस म्हणजे कसं धोतर टोपी पायजामा हे असायचं, त्यावेळेसचा जो फरक आणि आताचा जो फरक आहे नवीन पिढीचा आमच्या, तर याच्यामध्ये तुम्हाला काही फरक जाणवतो का? जाणवतो ना. कसं? आता तो जो गोरा होता आमचा, तर पाडव्याला आमची गुळाची गाडी तळेगावला जायची. आणि तो गोरा असला ना की 2% गोरा. त्यावेळेस 22 खाडीची गाडी फक्त 200 रुपयाला जायची. किती? 22, 23, 25 असे खडे असायचे त्या काळात. ती 200 रुपयाला ती गाडी जायची. आणि तो तिथून येऊन आमच्याकडे एक्स्ट्रा बैल नसायचा. गुराळाची 4 बैल, उसवायची 2 बैल, तुम्हाला शेतीची 4 बैल, असा बाणा असायचा. आणि एक्स्ट्रा बैल गाड्याचा राहत नसायचा आमच्याकडे. तो इथून जाऊन पाड्याला तो धुराला जो पाहिजे आम्ही, तरी तो पहिल्यात लागत होता. मग इतकी आग होती त्याच्या अंगात. आणि जरी भाजलेला होता तरी पण त्यांनी अशी कधी माघार घेतली नाही कुठल्या घाटावर. ते 1च वर्ष ते आपले याचे नारायणगाणा भोक्षे आणि आमची बारी बसली होती. त्याला मला वाटतं काहीतरी 30-35 वर्ष. त्या काळात जो आनंद होता, उत्साह होता, तो आत्ता नाही. 20-20, 25-25 किलोमीटर पायी जायचं. रात्रीचं घरातली माणसं गाडा बैल नेऊन देत नसायची. मग आम्ही रात्रीची गाडी उचलून बाजूला लांब आणायचं. तिथून पुढे त्या चरवडी सारख्या ठिकाणी गाडा घेऊन जायचं. आणि मग सकाळी म्हणायची गाडा नाही, बैल नाही, पोरं गेली, इतक्या लांब बैल घेऊन पायानी. तो जो आनंद होता तो आत्ता नाही. आत्ताच्या पिढीचं कसं झालं? आत्ताचे सांगा आताच्या पिढी. क्षणिक आहे. आता हे क्षणिक आहे.
टिकाऊ नाही. तर तुम्ही आताच्या पिढीला म्हणजे आताच्या पिढीला काय संदेश देशाल? हे कसं आहे, आता हे फास्ट युग आहे. त्यांनी कुठंतरी थोडं तंत्रज्ञान किंवा काही अशा गोष्टीवर जरा जास्त भर द्यावा आणि हे जे आहे, हे प्रमाणात थोडं ठेवू आणि त्या प्रमाणाची गरज आहे. आत्ता आमच्या काळात चालूच होतं, ते ह्या काळात टिकणार नाही. पैसा जास्त विचार करायला पाहिजे. शेट आता मला सांगा, ज्यावेळेस तुमचा टोकन निघतो, आता समजा तुमचा उद्या टोकन आहे, तर तुमची ही कमिटी जी आहे पूर्ण, तर यांचं म्हणजे कसं चालू होतं सगळं? नाही, टोकन आम्हाला एक 3-4 दिवस अगोदरच समजतं आपलं किती नंबर टोकन आहे, कोणत्या दिवशी आहे, काय. तसं आमचे काका आहे विकास काका, ते आम्ही मग सगळी संघटना येऊन बसून त्याच्यावर सगळ्या कधी वारी करायची, कसं नियोजन करायचं, या सगळ्या गोष्टीवर आम्ही नियोजन करतो. मग कसे असतात म्हणजे ज्यावेळेस बैल तुम्हाला न्यायचे सकाळचे भरायचे, तर कसे भरता, काय करता म्हणजे? नाही, आता इकडून हा बैल येतो, सगळीकडून दुसरे वेगळ्या वेगळ्या ठिकाणाहून बैल येतात ना, मग ते सगळ्यांना टाइम वगैरे सांगितलेला असतो की या टायमाला आपल्याला तिथं पोहोचायचंय, आपलं असं बारीचं नियोजन करायचंय. मग आता घाटामध्ये तुम्ही गेले तर म्हणजे कसं नियोजन असतं सगळं घाटात खाली तळात गेल्यावरती? तळात गेल्यावरती प्रत्येक आमचे जे संघटनेचे सगळे कार्यकर्ते, त्या प्रत्येकाला ज्याचं त्याचं काम नेमून दिलेलं आहे. कोणी कोणता बैल धरायचा, कोणी काय करायचं, कोणी वरती घोडं कोणी धरायचं, वरती आळ्यात कोण थांबणार, काय काय, हे सगळं नियोजन पहिलंच ठरलेलं असतं आमचं सगळं. प्रथम तो नाव सांग. माझं नाव पृथ्वीराज काळूराम पवार. तर आता हा जो पैंजण आहे, तर पैंजण गोट्यात जन्माला आला तेव्हापासून तुला नाद लागला की त्याच्या अगोदरपासून नाद आहे? नाही, पैंजण जन्माला आला तेव्हाच. बरं, पैंजणसाठी तू काय काय केलंय? पैंजणला दररोज दूध पाजणे, त्याचा खुराक, त्याला इथं वावरा शेजारी तिथून शिकवायचं, मोकळं सोडायचं. शाळा बुडवून किती वेळा गेलाय? शाळा बुडून लय वेळा. बरं, आता तू मला सांग, तुझ्या वयाची जी पोर आहे त्यांना तू काय मार्गदर्शन करशील याच्यातून? माझ्या वयांच्या मुलांना एवढंच सांगतो की शाळेत जाऊन नाद करा, बैलगाड्याचं करा पण कमी, बैलगाड्याचा करा पण कमी करा. बरं, तू घाटामध्ये जर गेला तर त्यावेळेस म्हणजे तू काय करतो, म्हणजे तुझं काय काम असतं? मी घाटात गेल्यावरती बैला पुढे थांबायचं, आवाज द्यायचा पैंजण गप, तेव्हा बैल शांत थांबतो. ज्यावेळेस आता मध्ये लंपी आला होता, लंपी हा आजार महाभयंकर होता, त्यावेळेस तू गोट्यामध्ये कशी काळजी घेतली होती 2 बैलांची? बैलांना दोरी देणं, बैलांची स्वच्छता, गोठा रोज धुणे, हे केलं. शेट, आता मला सांगा, ज्यावेळेस तुमचा टोकन निघतो, हा, आता उद्या आहे समजा, तर तुमच्या कमिटीचं पूर्ण नियोजन कसं असतं, ग्रुपचं नियोजन कसं असतं? ग्रुपचं नियोजन आता हेच सगळे करतात. मला आपलं टोकन काढल्यावर मला कळतं, मी त्यात काही लक्ष देणार. माझ्या नावावर जरी गाडा पळतो तरी नियोजन या भावाकडे माझा मुलगा किंवा ही ग्रुप आहे ते करतात. मी कधी घाटातही नसतो, कधीतरी व्हायच्या घाटात जात नाही, मी नाही जात. आता समजा तुमचा टोकन उद्या आला, हा. बरोबर आहे, तर मग तुमचं मुलांचं आणि बैल भरायचं नियोजन कसं असतं, काय असतं? बैल भरायचं म्हणजे आता हा छोटा हत्ती आमच्याकडं, त्यातच बैल आता पूर्वीसारखे एकाची 4 बैल नसतात. राजाराम पवार. हा, तर मग तुम्ही घाटामध्ये आता हे सगळे गेल्याच्या नंतर तुम्ही जाता? मी जातो. तर त्यावेळेस म्हणजे तुम्ही काय करता नेमकं घाटात? मी घाटात गेल्यावरती बैल आले की मला फोन करायचा, बैल बारी आलेली ये लवकर. मग गेलो की आपलं पहिलं बैलां पुढे जायचं, बैल याला झोपलं की मागं गाड्या मागे येऊन उभं राहायचं. म्हणजे यांचं नियोजन झालेलं असतं, कोणी झोपणे टाकायची, कोणी बैल धरायचा, ती माणसं नेमलेली आहे. त्याच्यामुळं मी काय आपलं गेलो तर गाड्या मागे गाडा ओढून धरणार आणि गाडा पळायला आपला आनंद व्यक्त करायचा. बरं, आता एक छोटासा प्रश्न विचारतो मी. गाडा, बैलगाडा जो आहे आपला, याच्यामध्ये एक गाडा मालकाला परवडते का? गाडा हा परवडणारा छंद नाही, गाडा हा छंद म्हणून पळवायचा आहे. परवडायचं, त्याच्यात परवडायचा जरी विषय केला त्याच्यात काहीच मिळत नाही, पैसेच जातात पदर.
परवडण्यासाठी आणि नावासाठी गाडा केला जातोय. आज मला सांगा एक बैलाचा महिन्याचा खर्च किती येतो? कमीत